आता मी तुमचा अधिक वेळ न घेता सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या पुढील जे प्रबोधन आहे किंवा जे काय तुम्हाला मार्गदर्शन आहे त्याला सुरुवात करावी अशी मी सरांना विनंती करतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै चव्हाण विद्यालयाच्या सर्व गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर गाठतो. तुम्ही कशानं चालता? कशानं? जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्यानं चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये थोडं तरी पायाप्रमाणे डोक्यानंही चालायला शिकवणार आहे. डोक्यानं म्हणजे डोक्यावर नाही बरं का बाबा, डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरून जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येकजण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेला आहे. बऱ्याचदा मुलांना काय वाटतं, अरे आम्ही गरिबाचे, आम्ही कमी हुशार, आम्ही मराठी शाळेत शिकतो, आमची परिस्थिती चांगली नाही, मी भुटका, मी काळा, मी लुकडा, मी कमी मागात जाती जन्मलो, मी कसा मोठा होणार? तुमच्यातला प्रत्येकजण मोठा होणार हा विश्वास देऊनच जाणार आहे. कोणत्या जाती जन्मायचं हे आपल्या हातामध्ये नसतं, पण जन्मल्यानंतर मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आणि महत्त्वाचा प्रवास म्हणजे शिक्षण, हे शिकून सवरून कसं मोठं व्हायचं हे नक्की तुमच्या हातामध्ये आहे. मानव जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक शिकून आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण, क्षणाला शिकायचं असतं. त्या सशाच्या आणि कासवाच्या गोष्टीमध्ये कोण जिंकलं? ससा चपळ होता तरी कासव का जिंकलं? तर ते थांबलं नाही. ह्या गोष्टीपासून आपण काय बोध घ्यायचा? आपण काय शिकायचं? तर थांबायचं नाही. रोजच्या रोज गृहपाठ, होमवर्क, अभ्यास रोजच्या रोज प्रामाणिकपणे केला तर तुम्ही ही जीवनाची शर्यत जिंकणार आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या भारताच्या राष्ट्रपती काय त्यांचं नाव? त्यांचा कलर कसा आहे? कोणत्या जाती जन्मल्या? मग कलरवरून, जातीवरून काय बिघडत नसतं. भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम कोणत्या जाती जन्मले? कलर काय फार गोरा नाही. त्यांचं काय बिघडल्यावर? त्यांचं लहानपणी तर त्यांच्याकडं शिक्षणासाठी पैसे नव्हते, पेपर टाकायचे, पेपर टाकता पेपरमधले लेख वाचून त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि ते आपल्या देशामधले 1 नंबरचे संशोधक आणि नंतर राष्ट्रपती झाले. मग जातीवरून काय बिघडतं? काही बिघडत नाही. तुम्हाला माहिती आहे PT उषा कोणत्या जाती जन्मली? आदिवासी समाजातली एक मुलगी, तिचा कलर फार गोरा नव्हता, पण तिनं पहिलं पदक जिंकून दिलं. आणि ते पदक जिंकण्यापूर्वी काय झालं, 3-4 वर्ष प्रॅक्टिस करत होते. तिचं पदक फक्त 9 सेकंदावरनं उकत होतं. किती सेकंदावरनं? परंतु पदक तिला मिळत नव्हतं. एका वर्षी ती प्रॅक्टिस करायला लागली. 10 किलोमीटर रोजचं रनिंग, ह्या गावापासून त्या गावापर्यंत जायची, त्या गावापासून परत मागे यायची आणि मागं आलं तरी तिचं 9 सेकंद तुटत नव्हते. पण एका दिवशी काय झालं की त्या गावापर्यंत पोचली. त्या गावातून जे मागं वळली आणि मागं वळल्यावर त्या गावामधल्या 10-15 कुत्र्यांची कळवण लवकर ती लागली होती. आणि एक कुत्रं तिच्या जवळ पळालं, बाकीची कुत्रं त्या कुत्र्या मागं लागली आणि तिला वाटलं ती कुत्री माझ्या मागं लागली. 90च्या स्पीडनं जे पळाली, 9 सेकंद सोडा, तिनं 15 सेकंद तोडले आणि भारताला पहिलं पदक त्यावर्षी मिळालं. का पळाली? जीवाच्या आकांतानं. जीवाच्या आकांतानं ती पळाली. मग तुम्ही जीवाच्या आकांतानं तुम्हाला करिअर करायचं असेल ना, कोणत्याही प्रकारचे हायगे न करता जीवाच्या आकांतानं जर तुम्ही प्रत्येकजण शिकून सवरून जीवाच्या आकांतानं मनापासून. मीराबाईचं एक भजन होतं. मीराबाईचं भजन माहिती आहे का तुम्हाला? 2 ओळी मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो, त्याच्यातून तुम्ही काय घ्यायचं. मीराबाईचं एक भजन होतं, मागं म्हणाल, जैशी लागी लगन. आता काही मुली नुसत्या गालात हसल्या. बायांनो, मी कुठं तुम्हाला मुन्नी बदनामुळी म्हणायला सांगितलं आहे. संतांचं एखादा अभंग तोंडामध्ये घुसला, शरीरामध्ये रुजला, आयुष्याचं सोनं होईल चांगलं, तुमच्या ऑटोमॅटिक शरीरामध्ये रुजल. जैशी लागी लगन मीरा हो गई मगन, हो तो हरी 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 गाणे लगी. काय अर्थ होतो या?
भजनातल्या एका चरणाचा अर्थ काय होतो? जैशी लागी लगन. जैशी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी गोडी, एवढी आवड निर्माण झाली होती. तशी आवड तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली तर, आणि मेरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन मल्ली तल्लीन झाली होती. तसं जर तुम्ही अभ्यासामध्ये तल्लीन झाला तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकणार नाही. असं होणार आहे का? एखादा पाकिस्तानचा आतंकवादी येईल, चीनचा सैनिक येईल, तुमच्यावर बंदूक रोखेल आणि म्हणाले बाळ्या नाळ्या घालू का गोळ्या, अभ्यास करून लेफ्टनंट होऊ नकोस म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. फक्त काही दुश्मन आहे, शत्रू आहेत, ते तुमच्या आतमध्ये दडलेत. तुमच्या आतला एक महत्त्वाचा शत्रू कोणता? टिंब हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता? आळस, कंटाळा, बेफिकिरी. नाही अभ्यास केला तर काय, सर थोडंसं रागावतील. मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरांचं काही बिघडणार नसतं. तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना, आतला शत्रू पहिलं बाहेर काढा. आणि त्यापेक्षाही भयंकर मला तुम्हाला वेगळं सांगायचं म्हणजे, म्हणून स्पीडमध्ये सांगतो, तुमचे काही जाणी दुश्मन आहेत ते तुम्हाला फार आवडतात. मोबाईल, टी व्ही, DJ, हेडफोन, पाटलांचा बैलगाडा. 10वी-12वीच्या आमच्या भागातली मुलं अगदी 2-4 दिवस शाळा बुडवून त्या बैलगाड्यामागे पळतात आणि करिअर बरबाद होतं. 10वीच्या मुलाला 80% मार्क पडली, तो मुलगा 12वीला त्या बैलगाड्याच्या नादामध्ये नापास होतो. आमच्या मंचर शिरूर भागची मुलं बरबाद झाली. अहो, करिअर नाही झालं तर पुढंच. पहिला एक सामाजिक प्रश्न आहे सर. खरं तर आमच्या 70पेक्षा 35ची पिढी हुशार आहे आणि 35पेक्षा तुमची 15-17ची पिढी हुशार आहे, जास्त हुशार आहे. पण भानगड काय झाली? जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं ते एकतर त्यांच्यापर्यंत पोचत नाही, पोचलं तरी डोक्यामध्ये घेत नाही. काय चांगलं, काय वाईट, काय बरं खरं बुरं सगळं तुम्हाला कळतं. पण तुमची पिढी जरा सफायबल होत चालली आहे. मोबाईल, TV, DJ, काय मालिका असतात, कशाला बघता? अभ्यास गृहपाठ होमवर्क सोडून ती मुलगी मालिकेसमोर उभी असते आणि सरांना त्या दिवशी उद्या सांगते का मी माझं डोकं दुखत होतं. आणि ते डोकं पुढे लावलं होतं, माझ्या नवऱ्याची बायको. काय TV मालिका बघायच्या? नका बघू. टीव्हीतला टाईम, टीव्हीतला मोबाईलमधला एक टाईम. तुम्हाला खरंच मोठं व्हायचं असेल तर तो एक संध्याकाळचा 1 तास 6 ते 7 तुमच्या गावामध्ये जर हरिपाठ होत असेल ना, तुमच्या बापाला, चुलत्याला, आजोबाला घेऊन 1 तास आठवड्यातला तुम्ही जर हरिपाठाला गेला ना, तर तुमचा बापही सुधरेल आणि तुम्ही सुधराल. तर मी तुम्हाला आता काय सांगत होतो, कोणताही शत्रू तुम्हाला रोखू शकत नाही. परंतु अलीकडे काय झालं आहे सर, त्या मोबाईलमुळं वेगळा परिणाम झाला आहे. मुलं वेगळाच विश्वास असतात. लहानपणापासून ती पिढी मोबाईलच्या नादामध्ये, TVच्या नादामध्ये रागीट, क्रोधिष्ट, स्वतःच्यामध्ये मग्न आहे. 10वी-12वीला मुलं गेली की त्यांना सर थोडं बोललं तर राग येतो, बाप थोडं रागावला तर राग येतो. माझ्या एका मित्राचा मुलगा 12वीला, त्याचा बाप शिक्षक होता. शिक्षक म्हणजे जरा हे असतो, स्ट्रिक्ट असतो. त्याचा बाप त्याला रागवायचा, कराते रागवायचा. आणि शाळेमध्ये गेल्यावर त्याला घरात म्हणता, अरे काय तुला कळतं का नाही, कसलं पाय पोसणं, चपला उलट्या पालट्या काय कळतं का नाही, जरा सरळ कर. अरे पाण्याचे नळ सगळे चालू ठेवले, पाणी किती नाचतोय काय कळतं का नाही. अरे लाईटचे सगळे पंखे सगळं चालू ठेवतोस गधड्या, तुला अक्कल आहे का नाही. बाप रागवायचा आणि त्या मुलाला बापाचा राग यायचा. 12वीला बोललं. त्याला वाटायचं अरे मी एवढा हँडसम, एवढा हुशार, एवढा तिकडं पोरींना मोटरसायकलवर लाईन मारतो आणि बाप मला इकडं रागावतो. त्याला राग यायचा बापाचा. त्यांच्या मुलांनी ठरवलं का आता एवढी 12वी झाली का तिकडं कुठंतरी जातो, नोकरी शोधतो. बापाची रोजची किटकट नको, तिकडंच नोकरी शोधतो, तिकडंच छोकरी शोधतो आणि तिकडेच मरतो. त्यानं ठरवलं. 12वी झाली, पोरगं सुट्टीमध्ये फिरायला लागलं. आता 12वीला नुसतं 12वीला अलीकडे नोकऱ्या कुठे मिळतात? नाही मिळत. ते फिरलं 2 महिन्यात जमलं, शाळा सोडवायचा योग आला. पण त्याच्या बापाला कळलं का हे पोरगं आपल्याला वैतागले, याला नोकरी शोधायचे. मग बापाला माहीत होतं, बाप हुशार होता, त्याला नोकरीच करायची ना. ठीक आहे करू द्या म्हणल्यावर बापाला माहीत होतं 4-5 किलोमीटर एक मोठी कंपनी चालू होणार होती. आणि त्याने सांगितलं जा तुला जायचंच ना, त्या कंपनीमध्ये भरती चालू आहे, नवीन कंपनी आहे, 12वीवाले घेतात स्टायपेंडमध्ये. तर ते पोरगं त्या कंपनीमध्ये गेलं. कंपनी मोठी कंपनी होती एकदम, तो आपली जशी शाळा आहे त्याच्यापेक्षाही लांबचं आवार होतं. त्यानं जशी गेटच्या आत एंट्री केली आणि रस्त्याच्या कडेला त्या गेटच्या आतमध्ये भिंतीला 10-15 नळ लागले होते आणि ते सगळे नळ पाणी चाललं होतं आणि पाणी बाहेर रस्त्यावर चाललं होतं, पायात चाललं होतं. त्याच्या पायाला पाणी लागलं आणि त्याच्या डोक्यामध्ये क्लिक झालं, अरे
आपला बापसारखा ओरडत होता, गधड्या तुला अक्कल आहे का, किती पाण्या वाया घालवतोस. त्या बापाचे शब्द आठवले खटक्याने, त्याने ते बटणं सगळे नळ बंद केले आणि पुढं आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यावर असा मोठा हॉल होता. हॉलमध्ये कोणीच नव्हतं, पण सगळे फॅन 20-25 फॅन सगळे घर चालू होते, लाईटी चालू होत्या. आणि त्यावेळी त्याच्या डोक्यामध्ये बापाचे शब्द आठवले. अरे काय तुला कळतं का नाही, किती लाईट वाया घालतोस, ते फॅन बंद कर. ते त्याला शब्द आठवले, बापाचे शब्द जसे आठवले त्या खटक्या सरशी त्यानं सगळी बटणाकडे गेला, सगळी बटणं बंद केली, आतमध्ये गेला. आतमध्ये हॉलमध्ये 15, 20, 30, 40 उमेदवार बसले होते लाईनमध्ये, असे बाकड्यावर बसले होते. आणि या बाजूला एक दरवाजा होता. प्रत्येकजण त्या दरवाजातून जायचा आणि 2च मिनटात तिकडे दरवाजातून बाहेर यायचा. काय घेतात का नाही, विचारतात का नाही, इंटरव्ह्यू घेतात का काय, त्याला काय कळत नव्हतं. सगळे 40-50 उमेदवार संपले. शेवटी त्याचा नंबर आला. तो भीतभीतच आतमध्ये गेला. आतमध्ये जशी त्याने एंट्री केली आतमध्ये शिरतात त्याच्या 2-4 पायपोषणी होती, ती उलटी पालटी पडलेली होती, ती त्याच्या पायात कडमडली. ते मागं वाकलं, बापाचे शब्द आठवले. अरे तुला काय कळतं का नाही, पायपोषणी सरळ कर, चपला सरळ कर. बापाचे शब्द आठवले, त्याने पायपोषणी सरळ केली. आणि सरळ केल्यावर तो भीत त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या HR मॅनेजर, बिझनेस मॅनेजर, सगळ्या कंपनीच्या मॅनेजमेंटच्या समोर जाऊन भीत उभा राहिला. जसा तो जाऊन उभा राहिला तशी मॅनेजमेंटची सगळी माणसं उठून उभी राहिली. आणि त्याला त्याचं नाव विचारलं. त्यानं नाव सांगितलं. नाव त्याच्याकडे जे अपॉइंटमेंट लेटर होतं त्याच्यावर नाव लिहिलं गेलं. त्याच्या हातात लेटर दिलं. त्याला काही समजेना, प्रश्न पडला. अरे मला काय विचारलं नाही, इंटरव्ह्यू नाही, माणसं माझी थट्टा करतात की काय. त्यानं नाव तो भीत असता उभा असताना त्या HR मॅनेजरनं सांगितलं, तुला असा प्रश्न पडला ना, तुझा इंटरव्ह्यू नाही घेतला, काय विचारलं नाही, तुला आम्ही सिलेक्ट कसं काय केलं. तर आमचा इंटरव्ह्यूच मुळामध्ये असा होता की आम्ही गेटपासून, हॉलपासून दरवाजापर्यंत सगळ्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावले होते. पहिले ते 40-50 उमेदवार आले ना, त्यातल्या एकानाही नळाला हात लायला लागला नाही, लाईट बंद केली नाही, पायपोषणं सरळ केलं नाही. आम्ही पाहिलं फक्त तूच असा एक उमेदवार आहे, तुझ्यावर तुझ्या आईवडिलांचे असे संस्कार आहेत, तू नक्की आमच्या कंपनीला फायदा करू शकशील म्हणून तुला सिलेक्ट केलं. आणि मग त्याच्या डोक्यामध्ये क्लिक झालं, अरे आपला बाप आपल्याला रागवत होता, ओढत होता, रडवत होता, पण त्याच वेळेला तो आपल्याला घडवत होता हे त्याला तिथं गेल्यावर समजलं. म्हणून मुलांना माझी विनंती आहे, तुमचा बाप रागवत असतो, शिक्षक रागवत असतं, ते तुमच्या भल्यासाठी, बुऱ्यासाठी नाही. म्हणून मुलांनी जे आत्ताचं करिअर आहे ना, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, प्रत्येक गावामध्ये एक सामाजिक प्रदूषण निर्माण झालं आहे. प्रत्येक गावामध्ये 10 ते 15% मुलं बिगर लग्नाची आहेत. जरा ताट बसा. कारण काय होणार आहे, येत्या 1 तासामध्ये मी तुमची बॅटरी इतकी फुल चार्जिंग करून देणार आहे, कमीत कमी तुमची लग्न होईपर्यंत उतरणार नाही. हे चार्जिंग करायला सांगितलं. म्हणून जरा ताट बसा. कारण प्रत्येक गावामध्ये सामाजिक प्रदूषण झाले. 10 ते 15% मुलांची लग्न होत नाहीत. आणि ती मुलं कोणती माहिती आहे तुम्हाला, जी आत्ता अभ्यासामध्ये टंगळमंगळ करतात, करिअर करायचं सोडून तिकडं बैलगाडा पुढाऱ्याबरोबर फिरतात, धाब्यावर जातात, शाळे बुडवतात आणि पुढं त्यांचं करिअर मधीच थांबतं, करिअर घडत नाही, त्या मुलाला मुलगी मिळत नाही. म्हणून मुलांनो जागे व्हा. तुमच्यासाठी खरं तर मी इथं आलेलो आहे, मुलींसाठी नाही. मुली शहाणे आहेत, मुलं हुशार आहेत, पण मुलींना मी नंतर रामायण सांगणार आहे. मुलांसाठी महाभारत आणि रामायण. तुम्हाला महाभारत रामायण कंटाळा नाही आला ना, तुम्हाला कंटाळा येईल असं मी काहीच सांगणार नाही, तुमच्याशी संलग्न सांगणार आहे. कारण तुम्ही नुसतं पोथ्या पुराण ऐकणारच नाहीत. आणि काही वेळेला काय वाटतं, सरांनी वक्ता आणला आहे, जरासा सलमान खान टाईप आला असता तर बरं झालं असतं, त्याने तुम्हाला डान्स शिकवला असता, त्यानं तुम्हाला डान्स करायला शिकवलं असतं. पण जगायचं कसं, शाळेमध्ये तुम्हाला काटकोण, त्रिकोण, विशालकोण, लघुकोण शिकवतात, पण जगण्याचा दृष्टिकोन आमचे संतांचे विचार तुम्हाला सांगतात. 700 वर्षानंतरही प्रत्येक गावामध्ये संतांचे अभंग गायले जातात आणि हरिपाठ, काकडा, भजन, गायन, कीर्तन याच्यामध्ये गायले जातात. ते ताजेतवाने वाटतात. पण डीजेचं एकच गाणं एका वर्षी येतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं, ते परत दिसत नाही. DJ, ऑर्केस्ट्रा, सिनेमाची गाणी चाली चांगले असतात. त्याच्यापेक्षा आमच्या संतांच्या साहित्यामध्ये पदे, ओव्या, श्लोक, दोहे किंवा गवळण, अभंग, भारूड, अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे. मुलांनो, आयुष्यामध्ये ज्याचे 1-2 अभंग पाठ असतील, एका चरणाप्रमाणे वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न केला, त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. हरिपाठ छोटासा असतो, गीता, गाथा, भागवत मोठ्या ग्रंथाकडे तुम्ही डोकूनही बघणार नाही. पण माझा प्रयत्न आहे, हरिपाठातला 1 अभंग आणि बाहेरच्या जगातला 1 अभंग, 2 अभंग जर तुम्ही पाठ केले ना, तुमचं जीवन जर भंग झालं तर मी बॉन्डवर लिहून देईन.
वारकरी साहित्यामध्ये एवढी ताकद आहे. हरिपाठामध्ये 38 नंबरला एक अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा करीनं. काय अर्थ होतो याचा? अवघाचे संसार म्हणजे कुणाचा संसार म्हटले? आपल्या घरातले का? पप्पा मम्मी गुड्डी आणि नुड्डी घरातलं म्हटले का? अख्ख्या जगाचा संसार सुखाचा करीन. आणि आनंदे भरीन तिन्ही लोक, म्हणजे घरातले 3 लोक नाहीत, स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करील. एका अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा चांगला असतो, मोठा असतो, ते तुम्ही डोक्यात घेत नाही. पण तुमच्या डोक्यामध्ये कोण? शांताबाई. आणि शांताबाई गेली, दुसऱ्या वर्षी दिसली का? कारण पहिल्या वर्षी तिच्या घरापुढे जाऊन तुम्ही इतकं नाचला, इतका त्रास दिला, ती परत दिसली नाही. आणि ती गाणंही दिसलं नाही, डीजेचं गाणं, ऑर्केस्ट्राचं, सिनेमाचं गाणं एकच वर्ष फेमस होतं, दुसऱ्या वर्षी दिसत नाही. मग दुसऱ्या वर्षी कोण आला? नामदेव, एकनाथ, तुकाराम, चोखा, सेना, सावता. कोण आला दुसऱ्या वर्षी? आला बाबूराव यांचा, आला बाबूराव. आता ते शांताबाई आणि बाबूराव, तुम्हाला नामदेव, एकनाथ, तुकाराम, सेना, चोखा, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाईच्या कविता मास्टर डिग्रीपर्यंत तुम्हाला अभ्यासाला असतात. आणि त्या काही फक्त शिकून सवरून उत्तरं लिहून पाठ करून पास होण्यासाठी नाही, त्यातलं काहीतरी घ्यायचं असतं. अवघाची संसार सुखाचा करीनं, व्यापक स्वरूपाचा अर्थ तुम्हाला नाही कळला, मर्यादित स्वरूपाचा अर्थ स्वतःचा संसार सुखाचा करायचा, एवढं जरी कळलं तरी फार झालं. आणि दुसरा एक हरिपाठाच्या बाहेरचा अभंग एक पाठ करा. सावता महाराजांचा अभंग आहे. सावता महाराजांचं गाव पंढरपूरपासून 25 किलोमीटरवर सोलापूर हायवेच्या इकडच्या बाजूला. आरण ते कधी पंढरपूरला गेले नाहीत, पण त्यांनी आपला देव कशामध्ये पाहिला? कांदामुळा भाजी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मला, विठ्ठल पायी गोविला गळा. आपल्या कामातच म्हणजे पिकवण्यात, शेतीमध्ये कष्ट करण्यात त्याने आपला देव पाहिला. मग मला मुलांना सांगा, हे 2 अभंग जर तुम्ही पाठ केले ना, आणि तुमचा देव कशात आहे सध्या? तुमचा देव कशात आहे? अभ्यासात. कर्तव्य कर्म शिक्षकाचा देव आहे शिकवण्यात, तुमचा देव आहे विद्यार्जनात. मला वाटतं त्या मुलीला कंटाळा आला असेल तर मी तिच्यासाठी नंतर रामायण सांगणार आहे, पण पहिलं मुलांसाठी महाभारत सांगतो. महाभारतामध्ये एक पात्र होतं जे कुणाचं ऐकत नसतं. जसं एखादं टुकार पोरगं शिक्षकाचं ऐकत नाही, बापाचं ऐकत नाही, आपलंच खरं करतं, तसं एक पात्र होतं. कौरव पांडव भाऊ. कौरव पांडव भाऊ पांडव वनवासातून आले, अर्ध्या राज्यावर त्यांचा हक्क होता. कौरव नाही म्हणले, नाठाळीस आले. धृतराष्ट्र तर आंधळात होता, आणि त्या गांधारीनंही डोळ्यावर स्वार्थाची पट्टी ओढली होती. सगळे यांना काही देऊ नका म्हटले. आणि मग त्यावेळेला श्रीकृष्णानं शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. अरे, अर्ध्या राज्यावर त्यांचा हक्क आहे, त्यांना जगण्यासाठी किमान 5 गावं तरी द्या, 5 गावं तरी द्या म्हटल्यावर त्या दुर्योधनानं धुतकार सोडला. म्हणला नाही, सुईच्या टोकावर मावेल एवढी मातीसुद्धा देणार नाही. आता मला सांग बाळू, सुईच्या टोकावर काय मावतं का? मावतं म्हणजे काही देणार नाही म्हटल्यावर युद्धाचा प्रसंग झाला. कुरुक्षेत्रावर 17 दिवस युद्ध झालं. कौरव पांडवामध्ये घनघोर युद्ध झालं. श्रीकृष्णाचं यादव कुळाचं कौरवाच्या बाजूनं लढलेलं 18 औक्षणिक सैन्य मारलं गेलं. यादव कुळाचं अख्खं सैन्य, कौरव कुळाचं अख्खं सैन्य मारलं गेलं. अनेक विधवा झाल्या, हाहाकार झाला. कशामुळं? फक्त दुर्योधनाचा दुराग्रह. महाभारतापासून काय शिकायचं? आयुष्यामध्ये कुणाचा हक्क हिरावून घ्यायचा नाही, हे महाभारतापासून. आता मी एका शाळेमध्ये, आमच्या आंबेगाव तालुक्यातल्या एका शाळेमध्ये मी 2012-13ला गेलो. पण काय झालं होतं सर, पहिल्या दिवशी त्या शाळेमध्ये राडा झाला होता, म्हणजे मारामाऱ्या. शाळेतल्या 2 विद्यार्थ्यामध्ये थोडा वाद झाला. एका विद्यार्थ्यानं शेजारच्या विद्यार्थ्याची कंपास लंपास केली, म्हणजे आपल्या बॅगमध्ये घातली. बॅगमध्ये घातल्यावर त्याने सरांना सांगायला पाहिजे ना, सर यांनी माझी कंपास घेतली. पण त्यानं मागचा पुढचा विचार केला नाही आणि सरळ त्याच्या नाकावर ठोसा मारला. ठोसा सावकाश होता, परंतु घोळांना फुटला, रक्त आलं, अख्खी कपडे रक्तबंबाळ झाली. मुलगं रडत रडत घरी गेलं. आईनं बापानं विचारलं, काय रे बाळू, काय झालं? अभंग बाळूनं सांगितलं, पलीकडल्या चाळीच्या काळूनं मारलं. त्याने बाकी काही सांगितलं नाही. आणि मारलं म्हणल्यावर त्या बापांना, आईबापांना राग आला. नातेवाईक जमले, 5, 25, 30, 40 शेजारचे सगळे नातेवाईक जमले. आणि आमच्या पोराला रक्तबंबाळ होईपर्यंत मारता काय? सगळे घरातले काय असेल ते लाकडं बिकडं घेऊन पलीकडल्या चाळीवर आक्रमण करत निघाले. पलीकडल्या चाळीतल्या लोकांनी पाहिलं,
अरे हे कोणतं तरी सैन्य आमच्या चाळीकडे ते आमच्या पोराला मारतो काय, आमच्या पोराला मारतो काय, हात वारे करत आलेलं सैन्य पाहिलं आणि मग त्या चाळीतल्या आजूबाजूच्या खोलीतली सगळी लोक वट्यावर आली, 30-40 लोक आलेली, 40-50 लोक, आणि मग त्यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास महायुद्ध झालं, महासंग्राम झाला, रणसंग्राम झाला. 60-70 लोकांची टाळकी फुटली. टाळकी फुटल्यावर पहिला पोलीस स्टेशन घातलं एका पार्टीनं. पोलीस स्टेशनचा एक अलिखित नियम आहे, ती क्रॉस कंप्लेंट घेतातच, कारण त्यांना तडजोडीचं त्यामध्ये माध्यम असतं. पोलीस स्टेशनला गेली, पहिल्या पार्टीनं 40 लोकांवर कंप्लेंट केली, सगळ्यांची डोकी फुटली. नंतर दुसरी पार्टी आली, त्यांची क्रॉस कंप्लेंट घेतली गेली, दोन्ही बाजूच्या कंप्लेंट झाल्या आणि रात्रीच्या 9-10 वाजेपर्यंत त्या पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही बाजूचं अख्खं गाव जमलं. पुढारी आले आणि मग साहेबांनी पाहिलं, अरे केस गंभीर आहे, केस फार गंभीर आहे, याच्यामध्ये 60-70 लोकांची दोन्ही बाजूचे टाळके फुटलेत, म्हणजे हाफ मर्डरचं कलम लागेल, 306-307 कलम लागेल. उद्या रविवार आहे, परवा कोर्टामध्ये हजर करू, यांना जामीन मिळणार नाही, 3 महिने येरवड्याला पाठवायला लागेल आणि मग त्याच्यानंतर काय ते 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते. अरे बापरे, 10 वर्षाची शिक्षा म्हणल्यावर थोड्या वेळापूर्वी एकमेकावर वार करणारे योद्धे सगळ्यांची लेंडी पातळ झाली. आणि मग गावचे पुढारी आले आणि पुढारी म्हणले, अहो साहेब, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, स्थानिक पुढारी आले, म्हणले साहेब जाऊ द्या ना, हो साहेब जाऊ द्या ना, अहो 3 महिन्याची सजा, 10 वर्षाची शिक्षा, म्हणजे ही चांगल्या घरातली लोक आहेत, त्यांची इज्जत बेचराक होईल, त्यांच्या लेकी बाळीचे लग्न व्हायचे आणि यांची सगळ्या नातेवाईकामध्ये 10 गावामध्ये ठॉटी होईल, आबरू जाईल. आणि मग तो साहेब म्हणला, तुम्ही म्हणता चांगल्या घराची लोक आहेत, मला सांगा, चांगल्या घरातली लोक 60-70 लोकांची टाळकी फोडतात? मग झालं, नावेलाज झाला. आणि मग मोठा पुढारी आला, स्थानिक पुढाऱ्याने मोठ्या पुढाऱ्या, आमदार लेवलचा पुढारी आला. आणि मग आमदार म्हटल्या, हो साहेब काहीतरी करा ना, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही मागच्या वेळेला फुल मर्डर केस जिरवली, आपण 50 लाखात जिरवली होती का? मग साहेबाचं त्याला ऐकावंच लागलं. आणि मग तो तिकडे जाऊन गेला, बाहेर गेला, फोन करण्याचं नाटक केलं, वरिष्ठाला, आयजीला, DIGला, मंत्र्याला फोन करतोय असं दाखवलं. काय म्हणता, 70 लोकांची टाळकी, अरे बापरे, गंभीर प्रकरण, हाफ मर्डर, 10 वर्षाची शिक्षा. काय म्हणता? आमदार साहेब आले. आमदार साहेब ते म्हणतात, मागच्याप्रमाणे मिटवून घ्या. ठीक आहे, त्यांना म्हणावं प्रत्येकी 1 लाख रुपये भरा, तर तुम्हाला साधी कलम लावतो, ते 324, 325, ज्याला सहज जामीन होऊ शकतो अशी हलकी कलम लावतो, त्यांना सुटता येईल. आणि मग त्या साहेबांनी यांना आल्यावर आमदाराला सांगितलं. आणि मग रात्रीच्या 11:15 वाजता तडजोड झाली. दोन्ही बाजूच्या, एका बाजूच्या 40, दुसऱ्या बाजूच्या 30 लोकांकडून प्रत्येकी 1 लाख घेऊन त्यांना हलकी कलम लावून सोडवण्याचा प्रयत्न करेल, अशी केस रजिस्टर केली गेली. आणि बरोबर, आणि या वेळेला 1 लाख कुणाकडे असतात का? रात्रीच्या 11:15 पण त्या पुढाऱ्यांच्या बरोबर एक जमात असते, इस्टेट एजंट, म्हणजे खरेदी विक्रीचे दलाल, ते बरोबर असतात. ते म्हणले, आम्ही देतो ना, आम्ही देतो. आणि बरोबर दोन्ही बाजूच्या काळूच्या बाळूच्या घरातल्या सगळ्या जमिनी 11:15 वाजता बॉन्डवर लिहून दिल्या गेल्या, नोटरी केली. आणि 12 वाजता बरोबर दोन्ही बाजूचे 70 लाख गेले आणि काळूच्या आणि बाळूच्या आईबापांचे 12 वाजले. मला सांगा प्रकरण काय होतं? आणि कलम काय करतात? पोलिसात गेले ना, जो शाणा असेल त्यानं पोलीस स्टेशन वा कोर्टाची पायरी चढू नये. ही कलम आपल्याला काय करतात? इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, या सगळ्या कोडांचं इतकं कोडं पडतं सामान्य माणसांना आणि वाटतं ती खरी वा खोटी. इतकी विद्रूप बनवलेत या कायद्याच्या रक्षकांनी त्या कोडांना, कोडफुट्या माणसाहूनही. म्हणून आयुष्यामध्ये भांडण तंटा करू नका. एखाद्यानं कंपास घेतली कंपास ना, मोठ्या मनानं 2 पेन घे. अरे कंपासच तुला कमी होती, पेन तरी आहेत का? पेन काढून द्या. मग बघा इफेक्ट आयुष्यभर तुमच्यामध्ये तो कांढा राहील, आयुष्यभर तुमच्या पुढे कांढा राहील. अरे याने मी चोरी केली तरी यांनी मला सांभाळून नेलं, पुढं तो जर मोठा झाला तर तुझे उपकार कधी विसरणार नाही. म्हणून साधारण गोष्टीसाठी आयुष्यामध्ये भांडण तंटा करू नका. आणि मी म्हणून तुम्हाला यासाठी सांगितलं, शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार. प्रत्येक संतांच्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला तर तुमचं जीवन यशस्वी होईल. आणि आता मुलींसाठी रामायण.
आपण पेपरला वाचतो, लहान लहान मुलींना चॉकलेटची आमिषं दाखवली जातात, मोठ्या मुलींना थोडी गिफ्ट दिली जाते, त्याच्या मोठ्या मुलींना मोबाईल दिला जातो, त्याच्या मोठ्या मुलींना लग्नाचं आमिषं दाखवलं जातात. आणि अशा प्रकारे आपल्या देशातल्या हजारो मुली वर्षाला फसवून अरब राष्ट्रामध्ये नेऊन विकल्या जातात. फसवून मुलीचं वय आल्हड असतं, परिणामाची कल्पना नसते. तुम्ही रामायण माहिती आहे, तुम्हाला रामायण पाहिलं का टी व्हीला? रामायण पाहिलं? बरं, मी रामायणामध्ये थोडे प्रसंग सांगतो. सीता वनवासात होती. वनवासात असल्यावर सकाळच्या वेळी केस मोकळे सोडून स्नान संध्या करून ती बाहेर बसली असताना तिनं एक हरण पाहिलं. सूर्यप्रकाशामध्ये ते हरण, सोनेरी हरण चमकलं आणि तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. ती रामाला म्हणली, प्रभू मला त्या हरणाच्या कातड्याची चोळी हवी, मला त्या हरणाच्या कातड्याची चोळी हवे. म्हणल्यावर रामाला वाटलं, अरे एवढे राज्यवैभव त्यागून आपल्याबरोबर ही जंगलामध्ये आली, वनवासाला आली, तिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये. आणि मग रामानं 90च्या स्पीडनं धनुष्यबाण उचलला आणि त्या हरणाच्या पाठीमागं पळाला. धूम. हरण मायावी होतं. रावणाच्या मामानं, मारीच नावाच्या राक्षसानं हरणाचं रूप घेतलं होतं. ते झाडाच्या आड गेलं ठरल्याप्रमाणे त्यानं रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. रामाच्या ओरडण्याचा आवाज सीतेनं ऐकला. सीता लक्ष्मण म्हणली, भाऊजी बघा काहीतरी जागा फटका झाला आहे, धावा, त्यांना वाचवा, त्यांच्या जीवाला धोका आहे. कोणत्या हिंस्र स्वपदानं त्यांच्यावर झडप घातले. त्यावेळेला लक्ष्मण म्हटला, नाही माते, प्रभू रामचंद्राला काही होऊ शकणार नाही. परंतु सीतेचा विश्वास बसला नाही. तिला असं वाटलं, ती लक्ष्मणला म्हणली, भाऊजी तुम्हाला असं वाटतं का त्यांच्या जीवाला तिकडं काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी बस. सीता म्हणली, लक्ष्मण म्हणला, बस माते बस, जातो जातो म्हणून त्याने धनुष्यबाण उचलला, बाहेर पडला. पण सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याने काय केलं, जाता जाता झोपडीच्या बाहेर सगळ्या बाजूला एक राऊंड रेषा आखली आणि मग त्या रेषेच्या बाहेर पडू नको. सीतेला सांगितलं, मुलींनो त्या रेषेचं नाव काय? काय मला ऐकू येत नाही, 70 चालू आहे, जरा कमी जरा काय मोठ्याने सांगा. काय? लक्ष्मण रेषा. करेक्ट. ती प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते. लक्ष्मण रेषा ही प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते. ती ओलांडायची नसते. ओलांडली तर जीवनाचं अख्खं रामायण बिघडतं. मला सांगा, सीतेला त्यावेळी जंगलामध्ये ती सोन्याची चोळी, हरणाच्या कातड्याची चोळी कशाला पाहिजे होती का? काय गरज होती का? होती का? मग मोह निर्माण झाला. मग अशा प्रकारे आजकालच्या मुली मोहाला, लोभाला, प्रलोभनाला बळी पडून फसवल्या जातात. म्हणून हे रामायण. आणि मुलींनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, जरा ताट बसा आणि कान खोलून ऐका. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला उड्डाण करू शकणारा, शोध घेऊ इच्छिणारा हनुमान उपलब्ध होता. आजकालच्या जमान्यामध्ये तुम्हाला शोधायला येणारा कोणताही हनुमान उपलब्ध नाही. म्हणून आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. आणि आजकालचा राम, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजकालचा राम पण लय अवलादी झाला आहे. आजकालचा राम पण म्हणाल, हिला लय शायनिंगची चोळी लागत होती, जाऊ द्या, ब्याद गेली, सीता गेली, गीता मिळेल. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये लोभाला, प्रलोभनाला बळी पडायचं नाही. काय होतं, बऱ्याच वेळेला आल्हड वय असतं, परिणामाची कल्पना नसते. 10वी 12वीचं वर्ष म्हणजे 15 ते 16, 17, 16वं वर्ष. आता ते 16व्या वर्षाला एक गाणं होतं बघा, 16वं वर्ष धोक्याचं, आणि 17, 16, 17 म्हणजे खतरा. ही 2 वर्ष पार्ट केली ना आयुष्यामध्ये, 2 वर्ष तुमचं आल्हड वय असतं. परिणामाची कल्पना नसते, कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य नसतं, शारीरिक बदल होत असतात, वेगळं शरीर असतं. आणि मुली त्या सीतेप्रमाणे लोभाला बळी पडतात आणि अख्खं कॅरेक्टर बदबाद होतं. म्हणून मुलींनो, एक वाक्य सांगतो, ते लक्षात ठेवा. हा रस्ता खास खळग्याचा आहे, सगळीकडे वळणं आहेत, खड्डे पडलेत, धोका आहे. त्या खड्ड्यात तुम्ही कधी पडू शकता, याचा नेम नाही. म्हणून चालताना जपून टाका पाऊल, कारण प्रत्येक वाट सारखी नसते. जपून ठेवा विश्वास, कारण प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घ्या निर्णय, कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो. आणि जपून ठेवा आपलं मन, तेच फक्त आपलं असतं. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. वाचलं का नाही बोर्डला? रस्त्याच्या कडे लिहिलं असतं ना, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. आणि मनाला ब्रेक लावण्याचं काम आमचं अध्यात्म, संतांचे विचार, शिवरायांचे विचार करतात. मनाला ब्रेक लावण्याचं काम प्रत्येक वळण्यावर लिहिलं असतं. सावधान, पुढं धोक्याचं वळण आहे, गाडी सावकाश चालवा, लिहिलं असतं ना.
तरीही तुम्ही तुमची गाडी सुसाट सोडली आणि ती रस्त्याच्या कडेला कलंडली तर ॲक्सिडंट होतो आणि मग ॲक्सिडंट झाल्यावर त्या पत्र्याची गाडी डेंटिंग पेंटिंग ठोकून सरळ करून सरळ होते, परंतु या देहाच्या बॉडीची गाडी एकदा शिलभ्रष्ट झालं, एकदा पावित्र्य नष्ट झालं, एकदा कॅरेक्टर बरबाद झालं, आयुष्यामध्ये नीट होत नाही. म्हणून मुलींनी आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची मोठ्याने सांगा, ओलांडायची. बस एवढं जरी माझं घेतलं तरी फार झालं. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला मृगजळ आहे, सगळीकडे वणवा वसरला आहे, भडका झाला आहे, आग आली आहे, सगळी आग आपल्याला तो जाळण्यासाठी येते. तुम्हाला एक लहानसं गोष्ट सांगतो, त्याचं प्रतीक असं समजा, आई म्हणजे घरात कामामध्ये व्यस्त असलेली किंवा टी व्ही पुढं व्यस्त असलेली आई, आणि हरीण म्हणजे त्याच्या हातामध्ये तो एक बॉम्ब दिलेला आईनं, आणि ते हरीण म्हणजे बाहेर बसलेलं पाडस. ते पाडस त्या हातातल्या वस्तूमुळे व्यस्त असतं, ती हरणी आतमध्ये असते, पाडस बाहेर असतं, आणि त्यावेळेला सगळीकडून आग आलेली असते. त्या आगीमध्ये ती आग जवळ येत असते, आणि त्या आगीतून त्यावेळेला तिकडल्या आगीतून जंगलातून एक वाघोबा आगीच्या भयानं पळत आलेला असतो. त्या वाघानं ते पाडस पाहिलं बाहेर, वाघानं पाडस पाहिलं. आता त्या वाघाला वाटलं बरं झालं आपला पाडस दिसतंय, तो त्याच्याकडे झपावतोय, परंतु त्याच वेळेला झाडाच्या आडून एक शिकारी त्या फांडावर नेम धरून असतो, त्या पाडसाची शिकार केली म्हणजे माझे 8 दिवस जातील म्हणून तो शिकारी टपला असतो. पलीकडल्या बाजूने वाघ येत असतो आणि सगळीकडून आग पसरली असते, वणवा येत असतो, आणि तो वणवा आता त्या बाळाला कसं वाचायचं, सगळीकडून संकट आहे. त्याच्या हातामध्ये बॉम्ब आहे, बाळाच्या हातामध्ये, त्या आईला माहीत नसतं, तिनं ते खेळणं म्हणून बॉम्ब दिलेला असतो. मग ते पोरगं कसं वाचणार आहे? काही आहे मार्ग? तुम्ही गुगलला यूट्यूबला सर्च केला असेल, मोबाईल चांगला आहे, फक्त 50% चांगला वापरा. 10 वर्षाच्या आतला त्या मुलाला मोबाईलची गरज नाही. मला सांगा, ते बाळ कसं वाचू शकेल? डोक्यामध्ये विचार करा. शेवटी मला या प्रश्नाचं उत्तर सांगा. परंतु मी काय सांगत होतो, मुली हुशार आहेत, मुलींना सगळं कळतं, मुली हुशार आहे, सगळं करतं. डेंजर, धोका, खतरा, ओढ पुढं नसतो, परिणामाची कल्पना नसते, गांभीर्य नसतं, शारीरिक बदल होत असतात. तुम्ही एक पिक्चर पाहिला बघा, पिक्चर 7-8 वर्षापूर्वी. कोणता पिक्चर फेमस झाला होता? कोणता? बघा त्याच्यात गाणं होतं, याड लागलं रे. कोणता होता पिक्चर? पाहिला ना तुम्ही? 2-2 वेळा पाहिला. प्रत्येकानं 2-2 वेळा. जरा ताट बसेल बाळा, कारण मी तुला ट्रिपल डोस द्यायला आलो आहे. ट्रिपल डोस का देतात माहिती? डोस का देतात? लहान बाळाला लहानपणी, मोठं झाल्यावर पोलिओ, गोवर, टीटी, धनुर्वात कोणत्याही प्रकारची बिमारी होऊ नये, तसं तुम्ही मोठ्या बाळांना आयुष्यामध्ये कोणतेही वाईट विचार, वाईट संगत, वाईट व्यसन किंवा हार जीवनामध्ये होऊ नये, यासाठी मी तुम्हाला संस्काराचा, विचारांचा, कायद्याचा आणि तुमच्या फायद्याचा ट्रिपल डोस देण्यात आलेला आहे. बाहेर ॲम्ब्युलन्स किंवा डॉक्टरचं पथक नाही, हा शब्दांचा डोस आहे. डोक्यामध्ये घ्या. कोणता पिक्चर होता तो? सैराट. आणि सैराट पिक्चर बघितला. सैराटमध्ये त्या दिग्दर्शकाला चांगला संदेश द्यायचा होता. जातीपाती, उच्च नीच, गरीब श्रीमंत, भेदभाव, सामाजिक भेदभाव असा काही दाखवायचा नाही, असा संदेश द्यायचा होता. परंतु त्याच्यात काय झालं, त्या संगीतकारानं आणि त्या गीतकारानं अशी कमाल केली, असं संगीत दिलं, अशी गाणी वाजवली, ठणाणलं काळजामध्ये, आणि मग मुली नाचायला लागल्या. सैराट झालं. तो पिक्चर प्रदर्शित झाल्याच्या नंतर करमाळा साईडच्या 200-300 मुली सोलापूर जिल्ह्यातून पळून गेल्या. तुम्ही पेपरला वाचला असेल. त्या पिक्चरनंतर त्यांच्या मनामध्ये ठणाणलं, पळून गेल्या. परंतु काय झालं, त्या शीतेप्रमाणे त्यांना मोह उत्पन्न झाला होता, पळून गेल्या. परंतु मुलींनो, जे पार्सल पळून गेलं होतं ना, ते 8 दिवस, 15 दिवस, महिन्यामध्ये रिटर्न आली. आणि एकदा बदनाम झालेल्या मुलीला समाज स्वीकारत नाही. म्हणून त्या पिक्चरमध्ये दिग्दर्शकाला चांगला संदेश द्यायचा होता. मला सांगा, पिक्चरचा शेवट काय झाला बाई? हो बाई, पिक्चरचा शेवट काय झाला सैराटचा? बरोबर, रक्ताळलेल्या पावलानं लहानसं रडत जाणारं बोल आपल्या आईवडिलांची प्रेत पाहून बाहेर जाताना केविलवाण्या मुलाच्या पावलाचे ठसे फरशीवर रक्ताचे उमटत होते. मला सांगा, त्या मुलाचा काय गुन्हा होता? मुलाचा काय गुन्हा होता का? मग त्याच्या आदला प्रसंग एक सांगतो, जरा कान खोलून ऐका, जरा ताट बसा. मग कंटाळा आलाय का? काय झालं, एका शाळेमध्ये मी रामायणावर, मला सरांनी सांगितलं रामनवमीचा दिवस होता, मी अर्धा तास
पाऊण तास रामायण सांगितलं फक्त. परंतु काय झालं, एका पोरग त्या दुसऱ्याला मारत होतं आणि त्याचं लक्ष नव्हतं. मी त्याला विचारलं, अय मागून 5 नंबर, रावणाला कोणी मारलं रे? तो म्हणतो मी नाही मारलं. आता तू काय रावणाला मारणार, तुझं शाळेत लक्ष नसतं, रावण कुठे एवढा मोठा सापडणार आहे? त्यासाठी तुमचं लक्ष काय आहे सध्या? काय? शिक्षण, अभ्यास, विद्याग्रहण. मित्रांनो, विद्या हे गरिबाचं धन आहे, श्रीमंतांचा अलंकार आहे. आणि शिक्षण म्हणजे स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो. इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे. आणि मुलींनो, शिक्षणाची संधी आयुष्यामध्ये एकदाच येते. कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो. 12वीपर्यंत शिक्षण तुमच्या जीवनाचा पक्का पाया आहे. तो पक्का करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. मग मी तुम्हाला काय सांगत होतो, त्यातला एक प्रसंग की हिरो हिरोईन, काय नाव त्यांचं, त्या सैराटच्या हिरो हिरोईनचं नाव काय रे? काय तिचं नाव? ती अर्चिका मिर्ची. ते बसले होते, तिनं बापाचे बरेचसे पैसे लांबवले, लंपास केले बॅगमध्ये. त्यालाही मध्ये विघ्न आलं, पोलीस स्टेशनमध्ये गेली, फायरिंग केली, ठोटी, एवढं डेअरिंग केलं. त्याच्यातूनही ती पळाली. ते पैसे पुढं गायब झाले, तिकडं पळून गेले. दागिना विकला, तेही पैसे संपले. आणि ते पैसे संपल्यावर रात्रीच्या वेळेला त्यांना कुठं प्रवेश मिळाला नाही, म्हणून एका बाकड्यावर बसले होते. होय हिरो, रात्रीच्या वेळेला ते दोघंजण कुठं बसले होते? देवळात बसले होते का? तर ताट बस, तुझी बॅटरी चार्जिंग होणार आहे, ताट बस. रात्रीच्या वेळेला बाकड्यावर बसले असताना ते दोघंजण बाकड्यावर बसले, बाकड्यावर झोपी गेले. त्या मुलीनं त्याच्या खांद्यावर विश्वासानं डोकं ठेवून ती झोपी गेली. आणि दोघंही बाकड्यावर रात्री झोपले असताना रस्त्याच्या कडेच्या त्यावेळेला 5-6 वारकरी आले, आमच्यासारखे साधू आले. आणि त्यांनी पाहिलं, अरे काय बरं, ही निष्पाप बालकं, इथं काय बरं यांचा प्रॉब्लेम असेल? त्यांना राहायला जागा नाही, की खायला अन्न नाही, असे रस्त्याच्या कडेला बाकड्यावर झोपले, त्यांना उठावं का? त्या वारकऱ्यांनी त्यांना उठवलं आणि म्हणले, चला आमच्या दिंडीमध्ये तंबू असतो, सगळ्या सुविधा असतात, जेवण असतं, चला आमच्याबरोबर चला. त्यांना उठवलं आणि त्यांना म्हटले, फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा. वारकरी होते का ते? कोण होते? नाही म्हणजे माझं काय होतं, मिक्सिंग होते. 70 झालं ना चालू, मला अर्ध इकडं आठवतं, अर्ध वारकऱ्यांचं आठवतं. कोण होते ते? 5-7 गुंड आले. 2 गुंडांनी त्या परशाला एका बाजूला कोपऱ्यामध्ये नेलं आणि बाकीचे 2-3 गुंड त्या अर्चीला बहुसन्मानानं दोन्ही हात धरून एका कोपऱ्यामध्ये नेऊन शाल, पुष्पवृक्ष, श्रीफळ देऊन तिचा सत्कार करणार होते. काय करणार होते? तर मला आठवत नाही काय करणार होते. मुलींनो, हसण्याचा विषय नाही. त्यावेळेला ती डेअरिंग बाज अक्का आली. कन्नडमध्ये हेल माता तो म्हटला, हेड म्हटलं, त्याला दम दिला कन्नडमध्ये. आणि मग त्या गुंडांनं त्या डेअरिंग बाज अक्काला भेले आणि त्या गुंडानं त्याला सोडले. बरोबर पाहिलं नाही? पाहिलं का नाही मुलींनो? पाहिलं ना प्रसंग? मुलींनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, काल तुम्ही पेपरला पाहिलं असेल, टी व्हीला बातमी पाहिली असेल, एका मुलीला रस्त्यावर एक मुलगा मारत होता, तिच्यावर वार करत होता. तिला सोडवण्यासाठी कुणी जवळ गेलं नाही. बाकीचे व्हिडिओ काढायला लागले. एक जण जवळ गेला, त्याला धावल्यावर तोही पळाला. एखाद्या मुलीला किंवा महिलेला 5-7 गुंडांनी जर रस्त्यामध्ये धरलं असेल, अडवलं असेल, तिची इज्जत घेत असेल, तर ती अक्का डेअरिंगबाज अक्का सोडा, मोठा पहिलवान पुढारी बोक्कासुद्धा मध्ये पडत नाही. का पडत नाही? त्या गुंडांकडून भोगसून घ्यावं लागेल आणि मग कोर्टामध्ये, पोलीस स्टेशनला साक्ष द्यावा लागेल. म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो, आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची. हे बाई, काय ओलांडायची नाही ना? ठीक आहे, मी तुझ्यासाठी आलो आहे. कारण माझी नातवंड 7वी-8वीपर्यंत आहेत. मला 4 नातवंड आहे. 7वी-8वीपर्यंत नातवंड आहे. 3रीला माझ्या नातवीचा कोरोनाच्या काळामध्ये अख्खा हरिपाठ करून घेतला. गीता, भागवत, ज्ञानेश्वरी वाचून घेतले. एक स्पर्धा झाली कोरेगावला स्पर्धा झाली. 15 ते 22 वयोगटातील BA पर्यंतच्या मुलांची, 9वी ते BA पर्यंतच्या मुलांची स्पर्धा होती. भगवद्गीतेवर 70 प्रश्न विचारण्यात आले होते. भगवद्गीता माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे? ही गीता म्हणजे पाटलाची गीता नाही बरं का, भगवद्गीता. माहिती आहे का?
भगवद्गीतेवर 70 प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्या 70 प्रश्नाचं उत्तर माझी नात 6वीला होती, 11 वर्ष वयाची, 15 ते 22 वयोगटाची स्पर्धा होती, कुणी घेत नव्हतं. तरी माझ्या नातीचा मामा आहे. तरीही माझ्या मुलानं त्या आयोजकांना सांगितलं, जाऊ द्या, घ्या, मला प्रयत्न करायचे, आम्हाला काय फक्त जिथं टॅलेंट आजमावायचं आहे. काय शिकले करोनाच्या काळामध्ये हे आजमावायचं आहे. तिला स्पर्धेमध्ये घेतलं, नावेला जाणं, स्पर्धा झाली. 70 मार्कापैकी माझ्या नातीला 58 मार्क मिळाली आणि बाकीचा BAचा एकही पोरगा 47च्या पुढे गेला नाही. 7,000 रुपये तिला बक्षीस मिळालं, स्मृतिचिन्ह मिळालं, प्रमाणपत्र मिळालं. हे संतांचे विचार आणि अध्यात्म परमार्थातून बरंच काही मिळू शकतं. 7 वर्षाच्या मुलीचा, माझ्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही मुलांना मोबाईल जास्त दिला नाही. ऑनलाईन शिक्षणाचा बऱ्याच मुलांना गैरफायदा घेतला. मुंबईसारख्या ठिकाणी त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. बाहेर पडलं तर काय होतं, लॉकडाऊन, पोलीस दांडकं मारायचे. त्या मुलांनी इतका गैरफायदा घेतला. 1 तास ऑनलाईन शिक्षण, 7 तास त्यांनी कोणतं काय शिक्षण, त्या शिक्षणामध्ये मुलांची 12% मुलांची डोकी हँग झाली. मोबाईल चांगला आहे, फक्त मर्यादित वापरा, शैक्षणिक गरजेपुरता वापरा. आणि मग मला सांगा, तो एक तिसरा एक प्रसंग सायराटमधले, कारण तुम्हाला सायराट म्हणल्यावर तुम्हाला आळस येत नाही, बरोबर. मग तिसरा प्रसंग सांगतो, तुम्हाला आळस नाही. ते दोघांचा, ती काय करत होते, तो परशा, तो वडे काहीतरी चळत होता, हॉटेलमध्ये काम करत होता. ती आली आणि म्हटली, परशा, तुझ्या आवडीचा पिक्चर लागला आहे, चल येतो का. तो म्हणला, जातोच. म्हणजे कसली भाषा आली. अहो, ते पळून गेल्यानंतर मला सांगा किती वेळा खिदळले, हसले, फक्त एकदाच. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सुरू झालं, तुला मीठ कळत नाही का, तुला हे कळत नाही का. मग तुला काय कळतं, म्हणजे त्यांचं काय ते 8 दिवसापूर्वी ती त्याला म्हटली होती, मराठीत सांगू का इंग्लिशमध्ये सांगू, ते काय होतं ते नेमकं. एकच दिवस खिदळली, दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं ते काय इंग्लिशमध्ये. मी जुना BCom ॲपियर आहे, मला जास्त, आमच्या वेळेला 35% इंग्लिशला मार्क पास व्हायपुरतीच मिळायचे. मला जास्त इंग्लिश येत नाही. काय शब्द आहे तो, डेंजर सर, माझ्या लक्षात नाही. आय काय यू, बरोबर. आय काय असतं ते, आय काय यू. मुलींनो, ते काय म्हणजे काय नसतं. ते काय म्हणजे काही नसतं. ते लवफिव काही नसतं. सकाळच्या वेळी गवतावर पडलेलं वासनेचं दव असतं, तुम्हाला बरबाद करण्यासाठी, फसवण्यासाठी, कुणाचा तरी डाव असतो, आपली शारीरिक भूक भागवण्यासाठी. ते काय लवफिव नसतं. ते प्रेम खरं नसतं. खरं प्रेम कुठं असतं माहीत आहे. खरं प्रेम कुठं असतं, एखाद्या कोकराचं, बकराचं, आपल्या शेळीवर, मेंढीवर, गाईचं, वासराचं गायीवर, सैनिकाचं देशावर, आईचं लेकरावर, आणि विद्यार्थ्याचं शिक्षणावर, आणि सैनिकाचं देशावर जे असतं ते खरं प्रेम असतं. ते प्रेम, ते लव, ते काय बी काहीच नसतं. उद्या तुम्ही अजून पुढं जाल, कॉलेजला जाल, हे भुलयाचं जग आहे, सगळीकडे आग लागली आहे. तुम्हाला तुमची शिकार करायला अनेक डोंकावळे टपलेले असतील आणि त्या आगीतून अनेक वाघ तुमच्याकडे येतील, तुम्हाला शिकार करण्यासाठी झेपावतील. त्यावेळेला तुम्हाला जर एखादा म्हटलाच, एखादा 2-4 महिने तुमची ओळख झालेला एखादा तुम्हाला म्हणेल आय काय यू एखादा म्हटला ना, त्याला सरळ रोखोक सांगा, तुझी आय माझ्या बापाकडे घेऊन ये आणि मग काय ते बघू, मग ते काय आहे ते बघू. मुलींनो, हे सत्य आहे, हे सत्य आहे, कटू सत्य आहे. म्हणून मुलींचं शारीरिक कोणताही डेंजर, धोका, खतरा नसतो. अल्लड वय असतं, परिणामाची कल्पना नसते, शारीरिक आकर्षण असतं. मुली वाहवत जातात. आपल्या बापानं आपल्याला घडवण्यासाठी लहानपणी आपली वस्ती खरकटी खाण काढली. बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेजपर्यंत तुम्हाला घडवण्यासाठी तुमचा बाप जीवाचं रान करतो, रक्ताचं पाणी करतो, हाडाची कानं करतो. आणि तुम्हाला तिकडे गेल्यावर 2-4 महिन्याचा ओळख झालेला एखादा भाड्या म्हणेल आय काय येऊ, त्याला म्हणावं तुझी आय. तिकडेच घाला. आय म्हणजे आय नाही बरं का, त्याची आय म्हणजे माता नाही, त्याची आय ना मधलं काय ते तिकडेच घाला.
ते काय तिकडेच घाला. मग मुलींना तुमच्या माहितीसाठी त्या दोघांमध्ये वाद होतो की तो पिक्चर बघून येते, नाही यायचं तुला जाते, ती पिक्चर बघून येते. पिक्चर बघून आल्याच्या नंतर ती गेटमध्ये तिच्या बॉसशी बोलताना त्या परशानं पाहिलं, त्याचं डोकं भणाणलं, ती जवळ आली आणि मग तो तिला म्हणतो तुला लय गोड लागलं ना, तुला लय गोड लागलं. हॉटेलमध्ये गेले, नाश्ता झाला, वाद झाल्यावर दोन ठेवून दिल्या ती रडत रडत बाहेर आली. पाहिलं का नाही आपलं संग? बाहेर आल्यावर ती म्हणले थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे. ती म्हणली मला नाही बोलायचं. ती म्हणली मी झक मारली. तो म्हणला तुला माझी किळस येते. आणि मग झक मारली, किळस येते. आणि मग ती 8 दिवसापूर्वी इंग्लिशमध्ये म्हणले होते, मराठी सांगू का इंग्लिशमध्ये सांगू, ते नेमकं काय होतं? काही नव्हतं. ते मृगजळ असतं मुलींनो. सगळीकडून तुम्हाला आता शिकार करण्यासाठी वाघ येणार आहे, शिकारी टपलेले आहेत, सगळीकडे भडोका उडाला आहे. म्हणून मुलींना संस्काराचा ट्रिपल डोस आहे. म्हणून मग ती काय झालं, ती म्हणजे नाही बोलायचं. दोघांचा वाद झाला, रोड क्रॉस करून गेली, गाडीमध्ये बसली. गाडीमध्ये बसल्यावर हे कोपऱ्यातले बाळू, त्या दोघांचं काय चाललंय? बाळूचं काय चाललंय? काळू आणि बाळू जरा मारामारी नका करू, मी तुमचा पेन देतो तुम्हाला 2 नंतर. तर ती गाडीमध्ये बसली. गाडी तिच्या डोक्यामध्ये फोन झाला होता गावाकडनं, तिचा आमदार लेवलचा चुलता. ती पळून गेल्यामुळं समाजामध्ये त्याची अप्रतिष्ठा झाली. तो व्यसनाधीन झाला आहे, बरबाद झाला आहे. तो रागावला आहे. घरी गेल्यावर तो त्याला उभी कापीन. आणि मग आता जायचं तर कुठं जायचं? मी निघाले खरी याच्याशी भांडण करून, आपलं ते इंग्लिशमधलं संपलं आहे, निघाले भांडण करून. आणि मग आता जायचं तर कुठं जायचं? गाडी पुढे एका बसस्टॉपला थांबली. बसस्टॉपला थांबल्याच्या नंतर त्या खिडकीमधून एका भिकारणीनं हात केला. मला सांगा मुलींनो, त्या भिकारणीमध्ये तिला कुणाच्या चेहऱ्याचं प्रतिबिंब दिसलं? स्वतःचा भिंदारलेल्या केसाचा स्वतःचा चेहरा दिसला. त्या भिकारणीबरोबर तरी तिचा म्हातारा भिकारी आहे, तिच्या संरक्षणासाठी तिचा म्हातारा तरी आहे. पण मला एकट्या जवान मुलीला त्या लांडग्यांच्या जगामध्ये सगळी कोण शिकार करायला जपलेत. कुणी माझी शिकार इकडं उभा आहे, तिकडं कुणीतरी आपल्यावर झडप घालायला वाघ उभे आहेत. आणि आपण इथं कसं वाचू शकणार? आणि मग तिनं विचार केला, सारासार विचार केला, खरा विचार केला. ती शहाणी झाली, खाली उतरली, परत माघारी आली. परत माघारी येईपर्यंत ते पोरगं, काय नाव त्याचं, परश्या, ते फासाला लटकलेलं वाचलं होतं आणि रडत होतं. तिच्या नावानं गळा काढीत होतं, म्हणत होतं आरचे. आणि जेव्हा तिनं दरवाजा उघडला, त्याला पाहिलं आणि मग त्याला देवी प्रगट झाल्याचा साक्षात्कार झाला. आणि जे ते धावलं एकमेकाला जे आवेगानं मिठी मारली. आणि मग त्यांचं ते खरं मराठीतलं प्रेम सुरू झालं. आणि मुलींनो, तुमचे आईवडील काय तुम्हाला खड्ड्यामध्ये घालणार नसतात का? लोटणार आहेत. मग आईवडिलांच्या सल्ल्याशिवाय आयुष्यामध्ये आपल्या आईवडिलांना मान खाली घालावं लागेल असं आयुष्यामध्ये वागू नका. बस एवढीच माझी विनंती आहे. मला कल्पना आहे 1 तास झाला आहे, वेळ संपत आला आहे, तुम्हाला कंटाळा आलाय का? आलाय? बरं मला सांगा, बाळू, तुम्ही देवाला मानता? देवाला मानता का? मग देवाला मानता. जर तुम्ही देवाला मानत असेल, तुम्ही जर देवाला मानत असाल तर तुम्हाला देव देईल, त्याच्यामध्ये संतुष्ट राहावं लागेल. पण मला सांगा, तुमचा स्वतःवर विश्वास आहे का? तुमचा देवावर विश्वास आहे तितका स्वतःवर विश्वास आहे का? तुमचा जर देवावर विश्वास असेल तर देव देईल, त्याच्यामध्ये तुम्ही संतुष्ट व्हाल. पण तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला जे हवं ते त्या देवाला द्यावंच लागेल. म्हणून स्वतःवर विश्वास निर्माण करा. माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा. आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी शिवरायांचा आणि संतांचा इतिहास ज्ञात हवा. म्हणून आता बस शेवटचा एक प्रसंग सांगतो. भिवंडीला 1983 साली दंगल झाली होती. संतांचा आणि शिवरायांचा काळ. 1983 साली भिवंडीला दंगल झाली होती. एक मुलगी ग्रॅज्युएट झालेली मुस्लिम समाजाची मुलगी, ती कुणाकडे सरळ रेषेमध्ये चालत होती. आधीच बुरखा, कुणाकडे बघत नव्हती. परंतु त्या सुंदर मुलीकडं शाळेतली, बाहेरची, त्याच्यानंतरची, इकडच्या समाजातली सगळी मुलं तिच्यावर टपली होती. सुंदर मुलगी, आपल्याकडे बघत नाही, आपल्याला भाव देत नाही. आपण एवढी गाडी टुरटूर वाजवतोय तरी बघतसुद्धा नाही. मग या पोरांना राग आला, तिचा राग आला. मग आता राग कसा काढायचा? 1983 साली दंगल झाली आणि मग त्या दंगलीतला फायदा कोण घेतं? मग अशी टुकार पोरं लुटालूट किंवा असं काय करण्यासाठी
त्या पोरांनी दंगलीचा फायदा घेण्याचं ठरवलं आणि त्यावेळेला त्या दंगलीचं सर्वेक्षण करण्यासाठी, प्रक्षेपण करण्यासाठी काही पत्रकार जातात. पत्रकार काय दंगलीत दगड खायला शिरत नाहीत, पण बाजूच्या एका कडेच्या कार्यकर्त्याला, मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्याला त्या पत्रकारांना विचारलं, ए भैया क्या बात हुई, क्या बात हुई, ये दंगल काय को तरफ? तो म्हणला कुछ नहीं, मेरे को नहीं मालूम, बड़े मियाँ बोला इतने पत्थर मारा. म्हणजे कार्यकर्त्यांना, दंगलीतल्यांना माहीत नसतं. मग तो मराठी समाजाच्या पलीकडल्या बाजूला गेला, त्याला विचारलं, अरे दंगलीचं नेमकं कारण काय? त्या दगड फेकणाऱ्या पोरांना दंगलीचं कारण माहीत नव्हतं. तो म्हणला माहीत नाही, आमचा पुढारी नेता म्हटला आपल्याला तिकडे दगड, मुस्लिम समाजावर दगड मारायचे. म्हणजे दंगलीमध्ये अशी लहान लहान मुलं वापरली जातात, पकडली गेली तर त्यांचं करिअर बरबाद होतं. पण कोणत्याही पुढारीच्या नादाला लागून दंगलीमध्ये किंवा कोणत्याही धाब्यावर जेवायला जाऊ नका. तुम्हाला घडवण्यासाठी आईवडिलांना 20 वर्ष लागतात, पण तुम्हाला बिघडण्यासाठी पुढाऱ्याबरोबरच्या धाब्यावरला एखादा प्रसंग किंवा एखाद्या वरातीमध्ये नाचून एकाच्या दिवसामध्ये तुम्ही बिघडले जाता. तर मी काय सांगत होतो, त्या मुलीच्या मागं त्या पोरं पळाली. जशी पोरं पळाली, तिने पाहिलं ही पोरं आपल्याकडे आले आहेत, तिच्या मागच्या दरवाजामधून पळाली. मागच्या दरवाजामधून पळत गेली. तिला धावपट्टू व्हायचं होतं, पी.टी. उषासारखं. ती कुणाकडे लक्ष देत नव्हती, करिअर करायचं होतं, तिला इकडं तिकडं बघायचंच नव्हतं करिअर होईपर्यंत. ती पळाली, तिच्या मागं ती पोरं पळाली, पण ती पळायला इतकी होती की त्यांना काय आवडलं नाही. ह्या गल्लीतून त्या गल्लीतून 17 गल्ल्या तिने क्रॉस करून एखाद्या लहानशा बोळात ठरली. 2 तासानंतर ह्या घरामध्ये डोकाव, त्या घरामध्ये डोकाव, आणि एका शेवटच्या गल्लीतल्या, लहानशा गल्लीतल्या एका खिडकीतून डोकावलं. तिने दरवाजा वाजवला. एक जवान होता, गब्रू जवान, 25 वर्षाचा, दाढीवाला. त्याने दरवाजा उघडला, ती आतमध्ये फटकन शिरली. त्याने दरवाजा तिला मागून बंद केला. कोर्टच्या खाली घुसली. 2 तास पळून ती इतकी दमली होती. दमल्यानंतर ती 10-15 मिनिटामध्ये कोर्टच्या खाली ढाराढोर झोपी गेली. मागून ती पोर आली, पळत आली. त्याने खिडकीतून विचारलं, अय इधर कोई लडकी आया क्या? आता त्याला कळलं होतं हिच्या मागं लागले. ती म्हणला नाही आली म्हणल्यावर त्यानं तिला वाचवलं. पण ती ढाराढूर झोपली. तो रात्रभर जागा. 2दा ती पोरं इकडं तिकडं आली. अरे म्हटली इधरच आई थी, किधर गई? परंतु त्यानं सांगितलं नाही. पहाट झाली, तिची झोप झाली. सकाळी तिनं आळेपाळ्या दिल्या वाघिणीसारख्या. खाली आली बाहेर, आळीपिळी दिली आणि मग त्याला म्हणली माफ करना. तो म्हणला काय को माफ करना, रातभर सोई मेरे को जगाया, काय को माफ करना. पण तिला प्रश्न पडला, तू त्यांच्या तावडीतून पळाली, माझ्या खोलीमध्ये घुसली, मी एकटा जवान, माझ्या काठंखाली तुम्हाला एकटी आयती सापडली होती, मग मी तुझं काय करू शकत होतो? मग तुला भीती नाही वाटली? ती मुलगी म्हटली नाही वाटली. तो म्हटला का नाही वाटली? तर मी म्हटले 2 तास पळत होते, पळताना घरात डोकावत होते, मला कोणत्या घरामध्ये घुसावं वाटलं नाही. पण ज्या वेळेला तुझ्या घराच्या बाहेर आले, खिडकीमधून डोकावलं आणि तुझ्या तुझ्या दरवाजावर एका भिंतीवर एका राजाचा फोटो होता. कोणत्या राजाचा फोटो होता? आणि मग छत्रपती शिवरायांचा जय जयकार का होतो मला सांगा? तुमच्या आज्याच्या आजीचा जय जयकार करताय का? पण तुम्हाला म्हणलं क्षत्रिय कलावंश राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की का जय जयकार होतो? समाजासाठी, देशासाठी, स्वराज्यासाठी त्यानं अख्खं जीवन खर्च केलं. मोगलाईत पुन्हा बेगमच्या स्मृतीसाठी ताजमहाल बांधणारा होऊन गेला एक बादशाह शहाजहान. पेशवाई आपल्या पुन्हा मस्तानीच्या प्रेमासाठी राजमहाल बांधणारा होऊन गेला एक बाजीराव. पण फक्त मराठी शाहीत आपल्या मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वराज्य निर्माण करून 360 गडकोट उभारणारा एकच राजा होऊन गेला, आणि तो म्हणजे छत्रपती शिवराय. म्हणून जय जयकार होतो. मग आपल्या आजोबाचं काय होत नाही? आता शिवाजीवर मी 1 तास बोलतो, पण वेळ संपत आलेला आहे. म्हणून तुझ्या जे जग चाललंय ना, फक्त छत्रपतींच्या विचारावर चाललंय, संतांच्या विचारावर चाललंय. ते चांगले विचार डोक्यामध्ये घ्या आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. तुम्ही देवाला मानत असाल, मला सांगा, शाळेत येताना देवाच्या कोण पाया पडतं? काही हरकत नाही. नसेल तुम्हाला देऊळ लांब आहे, एक शहर गाव आहे, नसेल पडायचं नका करो. पण खरे देव कोण आहेत माहीत आहे? तुम्ही एक काम करायला हातवर जरा एक लास्ट 5 मिनटं जरा ताहट बसा आणि तुम्ही एक काम करायला 1 मिनिटाचा तुम्हाला मार्ग सांगतो. तुम्हाला मोठं व्हायचं असेल
तर 1 मिनिटाचा मार्ग तुम्ही देवाच्या पाया नसेल पडात तर घरातून निघताना देवाच्या पुढं दिवसभर डोकं टेपवलं, देव तुम्हाला बिस्किटचा पुडा देणार नाही. पण घरातून निघताना तुमची आई किंवा वडील कुणी असतील तुम्हाला टिफिन करून देत असतील, घरातून निघताना आईच्या किंवा वडिलांच्या किंवा दोघांच्याही पाया पडा आणि मग बघा त्यांचे आशीर्वाद ते असे लाभतील, ते तुमच्यासाठी रक्ताचं पाणी करतील, हडाची काळं करतील, घामाच्या धारा गाळतील, आम्हाला तुम्हाला शिकण्या सवरण्यासाठी नक्क मोठं करतील. मग तेच खरे देव आहेत आणि मग त्यांच्यासाठी जेवढं करा. आता जरा माझा माग म्हणाल काय का भंग. कन्नडा राजा पंढरीचा. नाही तुम्हाला कसा पाहिजे माहिती आहे का, तुम्हाला डीजेच्या चालव पाहिजे. छुन्नुक छुन्नुक टाळवा सावता महाराजांचा अभंग आहे. छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी, रानपाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. जोरात विठ्ठल 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 विठ्ठल. 1-2 जणांनी टाळ्या वाजवा. ज्याला हात आहेत ना, ज्याला देवाने हात दिले ना त्याची टाळे वाजवा. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा ज्यानं खरोखर मन लावून टाळ्या वाजवल्या असताना त्याच्या हाताला झिंझिण्या आल्या. आणि ज्यानं खरोखर विठ्ठल म्हणलं ना त्याच्या अंतकरणापासून शास्त्रीय कारण आहे. अंतकरणापासून कंपन निर्माण होतात आणि पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. आणि जो मुलगा किंवा मुलगी दिवसातून 5 मिनिटं एक अभंग म्हणल आणि 1 मिनिट फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळ्या वाजवेल, त्याला आयुष्यामध्ये BP, शुगर, रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, अटॅक, कॅन्सर होणारच नाही. आध्यात्मिक सोपा मार्ग आहे तो. संस्काराचा भडका तुम्हाला सांगितलाय ना. सगळीकडं वनवा पेटलाय, वाघोबा टाकलाय, शिकारी टपलाय. आता याच्यातून मला उत्तर सांगा, ते लहान बाळ बाहेरचं पाडस कसं वाचणार आहे का माहिती? त्याला पुस्तक बक्षीस देणारे उत्तर सांगा. ते लहान बाळ कसं वाचणार आहे? सगळीकडून वाघोबा टपलाय, सगळीकडून तुमची शिकार करण्यासाठी कुवर्तनाचा, कुसंगतीचा, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार सगळ्याचा वाघोबा तुम्हाला झडप घालण्यासाठी आहे. पलीकडं वाईट मित्र, वाईट संगत तुमची शिकार करण्यासाठी, तुम्हाला वाईकडे नेण्यासाठी टपलेले आहे. आणि सगळीकडे सामाजिक वणवा, समाजातील प्रदूषण तुमची शिकार करणार आहे. तुम्ही कसं वाचणार आहे का माहिती? कोणाला उत्तर सांगू? बघा त्याच वेळेला काय झालं, सगळीकडे वणवा पसरला असताना आकाशामध्ये धूर केला. धुरानं वाफ तयार झाली, वाफेनं आभाळ तयार झालं, विजांचा कडकडाट झाला, सोसाट्याचा वारा सुटला, विजाच्या कडकडासाठी एक वीज कडाडली आणि तो शिकारी नेम धरून उभा होताना त्या शिकाऱ्यावरती वीज कडाडली. त्याचा हातातला बाण सुटला, पण तो जरा व्हायबल झाल्यामुळं वाकडा गेला आणि त्याच्याकडं वाघोबा जे येत होता त्या पाडसाला खाण्यासाठी नेमका त्या वाघोबाला लागला. वाघोबा खतम झाला, वीज कडाडलेली त्याच्यावर पडली, तो खतम झाला, पाऊस सुरू झाला आणि तो पाऊस अख्खा वानवा समाजातला नाहीसा झाला. आग संपुष्टात आली आणि ते पाडस वाचलं. ते पाडस म्हणजे तुम्ही आहात. आणि ते पाडस म्हणजे तुम्ही आहात. ती आग म्हणजे सामाजिक प्रदूषण आहे. आणि तो शिकारी म्हणजे तुम्हाला खाण्यासाठी, गिळंकृत करण्यासाठी, भ्रष्ट करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी कुठेतरी टपलेला आहे वाघोबा. म्हणजे वाईट संगत, वाईट विचार तुमच्याकडं तुम्हाला भ्रष्ट करणार आहेत. आणि त्यावेळेला फक्त कुठंतरी परमार्थाची वीज कडाडली, परमार्थाचा वारं सुटलं, बाष्पीभवन झालं परमार्थाचं. आणि कशाचा कडाड झाला? संस्कार, अध्यात्माचा कडाट झाला. अध्यात्माची वीज कडाडली आणि संस्काराचा पाऊस ज्या वेळेला सगळीकडे पडेल त्याच वेळेला तुमची पिढी वाचणार आहे. म्हणून
तुम्ही देवाला एवढंच मागा. काय मागा? बस शेवट घेतो. देवाला सकाळी प्रार्थना असते ना तुम्हाला. काय प्रार्थना असते? इतनी शक्ती हमें दे ना दाता, हम चले नेक रस्ते से हमसे. बस 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 भूल कर भी कोई भूल होणार. म्हणजे कोणतंही लोभ मोह प्रलोभन आयुष्यात आमच्या हातून चूक होऊन देऊ नको. मित्रांनो, तुम्हाला कंटाळा आला आहे. अजून मी 10-15 मिनटं सांगणार होतो, पण तुम्हाला नक्की कंटाळा आला आहे. म्हणून मी एवढंच सांगतो, आयुष्यामध्ये शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं आयुष्य कमी पडेल, हसा इतकं आनंद कमी पडेल, दौडा असे कमनशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो, प्रयत्न इतका करा त्या विठ्ठलाला, त्या परमेश्वराला, त्या देवांना तुम्हाला देणं भागच पडेल. बस. जाता सूर्यानं प्रतिप्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल? त्यावेळी चंद्र शरमला, मोठमोठे तारे नरमले, परंतु एक पंथी समोर येऊन म्हणाली, प्रभो, माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारख्या एका ध्येयवादी पत्रकारानं ठरवलं, माझ्यासारख्या एका काजव्यानं ठरवलं, कुठंतरी कानाकोपऱ्यात जाऊन लुकलुकेल, अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवून थांबेन, दाखवून सरेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.